दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चांदवड येथे सन 2018 ते 2019च्या वर्षी मंजूर झालेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थी यांना घरकुले मंजूर झालेले आहे। त्या लाभार्थ्यांनी शासनाची तुटपुंजी मदत मोठ्या जिकिरीने लाभार्थ्यांना नगर परिषदेने दिलेले असून काही लाभार्थ्यांचे घरे झालेले आहे। शेवटचे हप्ते मिळाले नसल्याने लाभार्थी लाभापासून वंचित आहेत। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चांदवड नगर परिषदेचे नगर अभियंता भालचंद्र क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले। काही लाभार्थ्यांचे घर पूर्ण झालेले नाही तरी देखील पंतप्रधान कार्यालयाकडून तुमचे घर पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन असे पत्र लाभार्थ्यांना मोबाईल मेसेजद्वारे पाठवण्यात आले आहे। यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। लाभार्थ्यांची दिशाभूल व फसवणूक होत असून व येत्या 2-3 दिवसात घरकुल लाभार्थ्यांची राहिलेली रक्कम त्वरित देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली असून येत्या 14 मार्च रोजी चांदवड शहर व घरकुलसाठी नगर परिषद कार्यालयाजवळ आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आलाय। दरम्यान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राहिलेले शेवटचे हप्ते मिळण्याबाबत हे निवेदन देण्यात आले असून यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। हे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने वरती शासनाला आम्ही या निवेदनाची प्रत पाठवून त्याबाबत संबंधित जे काही लाभार्थी त्यांना निधी प्राप्त झालेला नाही शेवटच्या हप्त्याचा त्याची मागणी शासनाकडून लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न नगर परिषदेमार्फत केला। पंतप्रधान आवास योजनेची घरकुलांची मंजुरी झाली। चांदवड नगर परिषद हद्दीतील कमीत कमी 200-250 घरकुलं मंजूर झालेले। त्यांचे आतापर्यंत स्लॅब लेवल काहीचे स्लॅब पडून गेले, काहीला 2 हप्ते आले, काहीला 3 हप्ते आले, काहीला शेवटचे हप्ते आलेले नाही। वारंवार आम्ही चांदवड नगर परिषदेला या विषयाबद्दल माहिती दिली असता होईल असं म्हणत असतात तरी आतापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचा शेवटचा हप्ता आलेला नाही। त्यामुळे आम्हाला आता असं समजत आहे की आता येत्या इलेक्शन लागते, आमचा हप्ता येत नाही। त्या अनुषंगाने आम्ही 2 दिवसामध्ये आमचा जर हप्ता न आला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही नगर परिषदेसमोर सर्व घरकुल योजनेचे लाभार्थी व कार्यकर्ते आमरण उपोषणात बसणार आहोत। याची आपण नगर परिषदेने नोंद घ्यावी। दुसरं असं, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी केव्हाही पाहावा ते ऑफिसमध्ये हजर नसताय तरी त्यांनी आमचा विचार करावा, अन्यथा पुढच्या आंदोलनामध्ये त्यांचा आम्ही निषेध केल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद घ्यावी। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड।